नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या भागात आपण बघणार आहोत वेज एग बिर्याणी. वेजचा हा नवीन प्रकार तुम्हाला नक्की आवडणार आहे. अगदी स्वादिष्ट, चमचमीत आणि चटकदार बनते ही बिर्याणी. नक्की ट्राय करा आणि ट्राय केली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. त्यामुळं आम्हाला अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी उत्साह येतो, वेगळीच एनर्जी येते आणि नवीन व्हिडिओ काय बनवावा यासाठी आम्ही खूप विशेष मेहनतसुद्धा घेत असतो. त्यासाठी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि हाईप करायला विसरू नका. ही डिश जर तुम्ही ट्राय केली तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. बघा, मस्त टेम्पटिंग दिसतीये. खूपच छान झाली आहे ही डिश. नक्की ट्राय करा. कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रोसेस सांगणार आहे मी. तांदूळ साधाच घेतला आहे. तासभरासाठी आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता बरिस्ता बनवून घेऊया. कांदा अगदी पातळ चिरायचा आहे आणि शक्यतो लोखंडी कढईतच तळायला घ्यायचा आहे. त्यामुळे तो इव्हन भाजला जातो, पटकन तळला जातो आणि रंगसुद्धा त्याला सुरेख येतो सगळ्या बाजूंनी. त्यासाठी शक्यतो लोखंडीच कढई वापरा. 3 ते 4 मिनिटातच हा बरिस्ता तयार आहे. रंग यायला सुरुवात झाली आहे बघा. आता जो रंग पांढरा दिसतोय कांद्याचा तो असा व्यवस्थित ढवळत ढवळत आपल्याला तळून घ्यायचा आहे. कांदा पातळ चिरल्यामुळं खूप वेळ लागत नाही. आता हा बरिस्ता खूप मोठ्या प्रमाणात बनवून आपण महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. एखाद्या झिप लॉक बॅगमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. त्यामुळं सगळ्या प्रकारच्या बिर्याणीज बनवण्यासाठी हा बरिस्ता आपल्या हाताशी पटकन येतो. बघा, आता रंग यायला सुरुवात झाली आहे. फक्त 3-4 मिनिटातच हा तळला जातो व्यवस्थित. अशा पद्धतीनं जो भाग पांढरा दिसतोय तो तेलात व्यवस्थित तळून घ्या. आता पुढच्या 1.5 ते 2 मिनिटात रंग यायला सुरुवात होते. त्यामुळे या रंगावरच आपल्याला बरिस्ता काढून घ्यायचा आहे. काढून घेतल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस सुरूच राहते. बघा, आता काढून घेतला आहे. तेल अगदी निघून गेलं आहे त्यातलं. कोरडा आणि अगदी कुरकुरीत झाला आहे. पसरवून ठेवायचा, त्यामुळं असा कुरकुरीत होतो आणि तसाच राहतो महिनाभर. एका बाजूला मी पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे. 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे आणि भिजत ठेवला होता तो निथळून घेतला आहे. लवंग, मिरे, दालचिनी, 2 तमालपत्र आहेत. जायपत्रीचा 1 तुकडा आणि 1 स्टार फूल आहे. 1 चमचा जिरे टाकायचे. रंग मस्त येतो पाण्याला त्यामुळं. आणि आता मीठ टाकूया चवीप्रमाणे. 1.5 वाटी तांदळासाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढं टाकायचं. थोडंसं जास्त टाकायचं कारण आपल्याला हा तांदूळ नंतर निथळून घ्यायचा आहे. पाण्याला चांगली सळसळून उकळी आली आहे. आता हा निथळलेला तांदूळ त्यामध्ये मिक्स करूया. आता इतर बिर्याणीला आपण 80% तांदूळ शिजवून घेत असतो, पण ही बिर्याणी वेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळं हा पूर्णपणे शिजवून तयार करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर निथळायला चाळणीत ठेवून द्यायचं आहे. ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे मी. आणि हे आहे पनीर. पनीरचे तुकडे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. अंड बनवतो आहे आपण याचं. मिक्सरला लावल्यानंतर अगदी छान सॉफ्ट गोळा तयार होतो. त्यासाठी मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मध्यम आकाराचेच तुकडे करा. आपल्याला ज्या प्रमाणात अंडी बनवायची आहेत त्या प्रमाणात पनीर घ्यायचं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. यापेक्षा जास्त कॉर्नफ्लोअर टाकू नका. बघा, आता मिक्सरला लावून घेतले मी. एका ताटात काढून घेऊया. नक्की बनवा ही डिश. खूप छान बनते. आता थोडंसं मळून घ्यायचं आहे, त्यामुळं ते एकजीव होईल. चमच्यानीच व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्सरला लावल्यामुळं गोळा सॉफ्ट होतो, पण थोडा वेळ मळल्यामुळं त्याला चिरा पडत नाहीत आणि अंड बनवायला सोपं जातं. त्यासाठी आपल्याला असं थोडा वेळ 2-3 मिनिटं मळून घ्यायचं आहे फक्त.
एकत्र गोळा बनवून घेऊया याचा. बघा तयार आहे सॉफ्ट गोळा. आता अंड 50 ग्रॅमचं असतं त्याप्रमाणे आपल्याला हुबेहूब आकार येण्यासाठी वरचा आवरणाचा वजन करून घेणार आहोत आपण 45 ग्रॅम आणि बलकाचा आकार असतो 5 ते 6 ग्रॅम. 5 ग्रॅमचा बलक बनवायचा आहे. अशी वाटी बनवून बाजूला ठेवून देऊया. वरचं आवरण आहे. त्यानंतर हा आहे बलक. आता याला पिवळा रंग येण्यासाठी आपल्याला हळद मिक्स करत राहायचं आहे. पण हळद एकदम ओतायची नाही, अशी बोटभर हळद घ्यायची आणि ती मिक्स करत राहायचं. बलकाला अगदी हुबेहूब पिवळसर रंग येईपर्यंत आपल्याला अशी हळद मिक्स करत राहायचं आहे. पण हळद एकदम ओतू नका. अशा पद्धतीनं थोडी थोडी हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मळत राहायचं आहे गोळा, त्यामुळं तो सॉफ्ट होईल आणि चिरा पडणार नाहीत. पुरेसा पिवळासा रंग येईपर्यंत आपल्याला मळत राहायचं आहे. बघा अशा पद्धतीनं आपल्याला हा बलक गोल करून घ्यायचा आहे. ही जी वाटी आहे ते वरचं आवरण बनणार आहे. त्यामध्ये हा बलक आपल्याला व्यवस्थित हळुवारपणानं ठेवून द्यायचा. आता अंड्याचा हुबेहूब आकार येण्यासाठी आपल्याला तो मिटवून घ्यायचे. ही जी ओपन बाजू दिसते ती व्यवस्थित मिटवून घ्यायची आणि पिवळ्या बलकाच्या वर जो पोकळ भाग राहिला होता तो अगदी हळुवारपणानं मिटवून घ्यायचा आहे आणि असा ओव्हल शेप देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आतला गोलाचा आकार बिघडून न देता हा प्रयत्न करायचा आहे. बघा अंड्याचा आकार तयार झालेला आहे. एका बाजूला तेल तापत ठेवले मी. हळुवारपणाने हे अंडं आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. थोडासा तुकडा चेक करण्यासाठी टाकला आहे. गॅस अगदी मीडियम करायचा आहे, खूप मोठ्या गॅसवर तळू नका. कितीही प्रमाणात अंडी बनवू शकता, पण तळून मात्र एक एकच अंडं घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तेल त्यावर बघा अशा बाजूनी सगळ्या बाजूंनी तेल असं हळुवारपणाने त्यावर सोडत राहायचं आहे आणि सगळ्या बाजूंनी अंडं सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. तेल थोडंसं कमी केले. आता ग्रेव्ही बनवतोय आपण. चमचाभर हिंग टाकायचं आहे आणि कांदा टोमॅटोची पेस्ट आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. टोमॅटोचा आंबटसरपणा कमी येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित ही पेस्ट फ्राय करून घ्यायची. या ग्रेव्हीमुळंच बिर्याणीला मस्त छान अगदी चटकदार चव येते. त्यासाठी ग्रेव्ही व्यवस्थित फ्राय करणं गरजेचं आहे. पुलावही म्हणू शकता. बिर्याणी म्हणायचं आहे की पुलाव असा वाद करण्याचं काहीच गरज नाही, कारण बिर्याणी म्हणजे मुरवलेलं आणि वाफवलेलं असा त्याचा अर्थ आहे. चमचाभर जिरेसुद्धा टाकूया. 1 चमचा हळद टाकायचे, छोटे चमचे आहेत हे. त्यानंतर हा मटण मसाला आहे, काळा मटण मसाला आहे. जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो टाका. 1 चमचा. छोटी वाटी आहे ही अगदी. सगळे मसाले एकजीव होईपर्यंत ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची. तेल सुटायला सुरुवात झाली आहे, पण अजून भाजलेली नाही आहे. यातला पाण्याचा अंश कमी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. कोथिंबीर टाकूया थोडीशी फोडणीत, म्हणजे छान लागेल. आणि चवीप्रमाणे टाकायचं आहे कांदा लसूण मसाला. 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे. आता तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले एकजीव होईपर्यंत छान भाजून घ्यायचे. मस्त टेम्पटिंग दिसते ना ग्रेव्ही. अशा पद्धतीनं नक्की बनवा ही डिश.
तेल सुटायला सुरुवात झाली आहे बघा आणि मस्त सुगंध यायला लागला आहे मसाल्यांचा। आता ग्रेव्ही चांगली व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे, अगदी थोडं पाणी टाकायचं आहे। 2-3 मिनिटांची वाफ देऊया म्हणजे चव चांगली येईल आणि मसालेसुद्धा एकजीव होतील। बघा मस्त ग्रेव्ही तयार आहे आपली। एकजीव करून घेऊया। आता यातली थोडीशी ग्रेव्ही मी बाजूला काढणार आहे, थर लावायचे आहेत आपल्याला, त्यासाठी थोडीशी ग्रेव्ही बाजूला काढूया। एका बाजूला आपला भात तयार आहे शिजून, चाळणीत निथळत ठेवला आहे मी, पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे। इतर बिर्याणी बनवताना आपण 80% तांदूळ शिजवून घेत असतो, पण या बिर्याणीला जास्त वाफ चालत नाही। खूप वेळ वाफेवर ठेवली तर बिर्याणीचे अंड्याचे तुकडे पडू शकतात, त्यासाठी भात पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे, तळाचा थर आहे हा, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा मिक्स करूया आणि थोडासा बरिस्ता। ग्रेव्ही जळू नये यासाठी पाणी चमचाभर टाकणं आवश्यक आहे, ही टीप लक्षात ठेवा। आता निथळून ठेवलेला आणि पूर्णपणे शिजवून घेतलेला हा भात त्यावर थर लावून घ्यायचा आहे। पहिला थर आहे हा। बिर्याणी राईस जर वापरला तर सुट्टा सुट्टा आणि छान मोकळा होईल, अशा पद्धतीनं थर लावून घेऊया। खडा मसाला टाकल्यामुळं छान सुगंध येतो आणि चवसुद्धा भन्नाट येते। गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर फक्त 2 ते 3 मिनिटांची वाफ द्यायची आहे। एवढी वाफ पुरेशी होणार आहे, कारण भात पूर्णपणे शिजवून घेतला आहे आपण आणि अंडंसुद्धा तळून तयार आहे। खूप जास्त वेळ वाफ दिली तर अंडं मोडू शकतं, त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटांचीच वाफ द्यायची आहे। त्यामुळे मसाले एकजीव होतील आणि भाताची चवसुद्धा चांगली लागेल। आता ही छोटी वाटी आहे, या छोट्या वाटीनं दूध मिक्स केले मी। दूध आणि तुपामुळं छान टेस्ट येते। 2 चमचे साजूक तूपसुद्धा मिक्स करायचे। बघा तुपामुळं मस्त टेस्ट येते, त्यामुळं दूध आणि तूप स्किप करू नका, आठवणीनं मिक्स करा। प्रत्येक थरावर आपल्याला बरिस्ता टाकून घ्यायचा आहे। आता ही बाजूला जी आपण ग्रेव्ही थोडीशी काढून ठेवली होती त्याचा थर देऊया। सगळी ग्रेव्ही या स्टेपला मिक्स करून घ्यायची आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा थोडासा बरिस्तासुद्धा मिक्स करायचा आहे। प्रत्येक थरावर बरिस्ता टाकल्यामुळं बिर्याणीला छान चव येते। आता अंड कट करूया। बघा अगदी छान झालंय। हुबेहूब आकार देण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केलाय। अशा पद्धतीनं ते ग्रेव्हीवर टाकल्यामुळं त्याला सुद्धा छान चव येते। अजून थोडासा बरिस्ता प्रत्येक थराला टाकत राहायचे। आता शेवटचा थर आहे हा, उरलेला सगळा भात आपल्याला यावर टाकून घ्यायचा आहे। सारखा करून घ्यायचा आहे भात। थोडीशी कोथिंबीर टाकूया, पुदिना असेल तर तो सुद्धा तुम्ही चिरून टाकू शकता। आता थोडासा केशरी आणि येलो फूड कलर टाकायचा आहे, ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालणार आहे। मस्त टेम्पटिंग दिसते ना बिर्याणी। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। फक्त 2 ते 3 मिनिटांची वाफ देऊया। मध्येच झाकण उघडून मी एक भाग वर काढला होता अंड्याचा। नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद।